भिवंडी महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. निकालाला 3 आठवडे उलटून गेले तरी महापौर पदाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावले दूर आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना देखील आकड्यांच्या खेळात अडकली आहे. निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्ष महापौर पदाची मागणी करत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाबळेश्वरपासून अज्ञात स्थळांपर्यंत सुरू असलेल्या या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. नगरसेवक फुटण्याच्या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आपले नगरसेवक महाबळेश्वर परिसरात ठेवल्याची माहिती आहे, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक देखील अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप बहुमताचा आकडा गाठेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावं महापौर पदासाठी पुढे येत आहे. भिवंडी शहराच्या विकासासाठी सत्तेत असलेल्या सरकारचाच महापौर असावा, भिवंडी महानगरपालिकेवरती भाजपाचाच महापौर बसेल असा विश्वास भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष आणि भिवंडी रेस्क्युलर फ्रंटचे अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी सांगितलंय की अजून वेळ गेलेली नाही, महापौर पदाची निवडणूक होणं बाकी आहे. आमच्या संपर्कात 48 नगरसेवक आहे. भाजपाला चिंता करण्याची गरज आहे, आम्हाला नाही. महापौर काँग्रेसचाच होणार. ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना आम्ही एकमताने करण्यात आलेली आहे आणि त्यांचे अध्यक्ष जे आहेत चेअरमॅन मला केलेले आहेत. कोऑर्डिनेटर म्हणून जे आहेत रईस शेखला केले आणि को कोऑर्डिनेटर म्हणून शोएब गुड्डू आणि अजय यादव हे दोघांना को कोऑर्डिनेटर करण्यात आलेले आहेत. आता संख्याबद्दल काँग्रेस आपण सर्वांना माहीत आहेत की सर्वात मोठा पक्ष राहुल गांधीची विचारधारावर जे आहेत हे करून जे आहेत ते काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत. असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत आणि अजून परत तुम्ही सर्वांना माहीत आहे कोणी पुढे येत नाही. तर हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत. भाजपच्या दावा निराधार आहेत, काय त्यामध्ये ते सत्य नाही आहेत. ते लोक अजून कॅन्डिडेट नाही पुढे करू शकत आहेत किंवा गेम नाही सुरू होत आहेत. महापौरचे जे आहेत जोपर्यंत सुरू नाही होतं तोपर्यंत कशा कोणी येणार आहेत आणि आमचे नगरसेवक 48 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. आम्ही महायुती म्हणून सेना BJP आम्ही 34 आहे. बाकी सर्व मित्रपक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे. असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते. आता जेव्हा पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे बसतील आणि आमचे पदे रवींद्र चव्हाण, ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदे साहेबांनी तसं त्यांना आदेश दिला आहे. तर तशी आमची एक बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा. तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुतीचा महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे. आणि शिवसेनेने आम्हाला पहिले तुम्ही करायचं, आम्ही तुमचे बरोबर आहे, तसं आमचं काम चालू आहे. आमचा कॅम्प पण लागला आहे आणि जे पण होईल महायुतीच होईल. पण सध्या BJPला त्यांनी पुढाकार घ्यायला सांगितलं आहे. पण मला वाटतं का 4 नाही जास्ती होईल त्यांना, की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. एक चांगलं नियोजन चालू आहे. मुख्यमंत्री असो, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असो आणि आमचे भिवंडी सर्व लीडर सर्व एक चांगला ग्रुपनी काम करतो आणि भिवंडीच्या डेव्हलपमेंटसाठी. आज भिवंडीची परिस्थिती जी इतकी खराब आहे, गेल्या 8 वर्षापासून तो 3 वर्ष महापालिकेत नव्हती. तर त्यासाठी भिवंडीमध्ये सरकारचा अगर कोण पक्षाचा महापौर बसेल तो आज भिवंडी तुम्ही बघता किती तोडफोड झाला आहे. तिकडे फंडिंग पाहिजे, पैसे पाहिजे, नियोजन पाहिजे. ते काँग्रेस राष्ट्रवादी करू शकत नाही.
ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती शिवसेना आरपीआय गटच करू शकतो का त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पालकमंत्री आहे. तो भिवंडीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेनेचा अगर बसला तो भिवंडीमध्ये डेव्हलप होईल. कुठला जातीवादी काही लोक करतात त्या जातीवादी काय होणार आहे काय नाही. डेव्हलपमेंट पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला महायुतीचा इकडे भाव असेल. त्या भाजपवर आमचे 2 उमेदवार आहे, सुमित पाटील आणि नारायण चौधरी. हे 2 नाव आमच्याकडे आहे. या दोनापासून कोणत्या पक्षाकडून नाव येईल सर्व एक मताने त्याला आम्ही सपोर्ट करू.